मंत्री होते आणि आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या पक्षांसोबत तब्बल 8 वेळा त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे। गेल्या वर्षात वारंवार सोयीच्या युत्या आघाड्या करूनही मुख्यमंत्रीपदी राहण्याचा एक आगळा-वेगळा विक्रम नितीश कुमार यांच्या नावावर आहे। गेल्या 10 वर्षात 5व्यांदा राजकीय भूमिकेत त्यांनी टोकाचा बदल केला। 1985 साली ते पहिल्यांदा आमदार झाले आणि 1990 साली तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। 1994 साली लालूंपासून फारकत घेतली आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत समता पार्टीची स्थापना त्यांनी केली आणि 1996 साली एनडीएमध्ये प्रवेश केला। 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची त्यांनी स्थापना केली आणि 1998 मध्ये समता पार्टी आणि जनता दलाचं एकत्रीकरण करून संयुक्त जनता दलाची त्यांनी स्थापना केली आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये आपली कारकीर्द सुरू केली। 2000 साली पहिल्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या टर्ममध्ये फक्त 7 दिवसांचे ते मुख्यमंत्री राहिले। 2005 साली लालू प्रसाद यादव यांच्या कथित जंगलराज विरुद्ध प्रभावी प्रचार करून त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 2010 साली ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले। 2014 साली भाजपा आणि एनडीए सोबत फारकत घेऊन त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या आणि मोदी लाटेत पराभव झाल्यानंतरही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। 2015च्या विधानसभा निवडणुकीतील यशानंतर चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। 2015ला लालूंच्या राजद तसंच काँग्रेससोबत त्यांनी महाआघाडी बनवून निवडणुका लढवल्या। महाआघाडीचा 2 वर्षातच भ्रमनिरास झाला आणि तत्कालीन सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा। मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा। मैं बिहार राज्य के मुख्यमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतःकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा। मैं नीतीश कुमार सत्यनिष्ठा से प्रतिज्ञान करता